बातमी अमरावतीची। अमरावती शहरामध्ये अभिनयाचा उत्सव आता रंगणार आहे। अभिनयाचा उत्सव रंगणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे। 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आणि याची अंतिम फेरी अमरावतीत होईल। 26 फेब्रुवारीला ही फेरी पार पडेल। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे जी बाल नाट्य स्पर्धा होते आहे त्याची अंतिम फेरी घेण्याचा बहुमान अमरावतीला मिळालेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांचे मनपूर्वक आभार आम्ही मानतो। कारण ही महत्त्वाची आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे। भाजपा जिल्हाध्यक्षांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे। ठाकरे सेनेचे संघटक RY गुटकेंकडून ही याचिका आहे। केदार यांच्यासह पत्नीचं 2 ठिकाणी नाव असल्याचा आरोप होतोय। आम्ही जिल्हा न्यायालय पंढरपूर या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह तात्यासाहेब केदार काल नुकत्याच झेडपी निवडणुका झाल्या। त्या झेडपी निवडणुकीमध्ये त्यांनी चोपडी गटातून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये असं दिसून आलं की त्यांचे ह्याच्यातल्या शहरातल्या मतदार यादीमध्ये नाव आहे। सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही ही माहिती देऊन भेटणार आहोत, त्यांना माहिती सांगणार आहोत। वादळी पावसाचा इशारा देण्यात येतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांना तर गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा बसतोय। यामुळे आंब्याचा मोहर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची, तूर या पिकांचं अतोनात नुकसान आहे। पुढील 3 दिवस देखील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यामध्ये नागपूरमधल्या भिवापूर, हिंगणा, बुटीबुरी या भागांचा समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।